ब्लॅक वॉरंट सेक्रेट गेम्स या वेबसिरीजमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे ओळख मिळवणारी मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे बाबत एक धक्कादायक बातमी समोर येते. तिला कॅन्सरचं निदान झालंय. ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सर झालं असून नुकतीच तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, नियमित चेकअपमुळे सुदैवाने हा आजार सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आला. त्यामुळे मला लढण्याची संधी मिळाली. अनेक टेस्ट झाल्या. ऑपरेशनचा प्रवास रोलर कोस्टर सारखा होता. पण तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे मी यातून बाहेर पडू शकले. ऑपरेशन नंतर माझ्या आईबाबांचे चेहरे पाहून माझ्या मनातली भीती नाहीशी झाली आणि मला ताकद मिळाली. सर्वांच्या पाठिंब्यामुळे मी आता पुन्हा एकदा जग जिंकायला तयार आहे, असं राजश्रीने या पोस्टमध्ये म्हटलंय. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करून तिला धीर दिलाय. राजश्री देशपांडेने 2012 मध्ये तलाश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नंतर ती कुछ तो लोग कहेंगे आणि 24 इंडिया यासारख्या टीव्ही शो मध्ये दिसली होती. किक मध्ये सहाय्यक भूमिकेनंतर तिला सेक्रेट गेम्सद्वारे ओळख मिळाली. तिने द स्काय इज पिंक, मॉम, जोरम, द फेम गेम, ट्रायल बाय फायर, ब्लॅक वॉरंट आणि रंगीन यासारख्या प्रोजेक्टमध्येही काम केलं. ती अलीकडेच मणिरत्नम यांच्या ठग्स ऑफ लाईफ यामध्ये दिसली होती. पण सेक्रेट गेम्सच्या भूमिकेमुळे ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचली. तुम्हाला राजश्रीची आजवरची आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.